राम राम मंडळी, काय मग कसं आहे, बरं आहे का? तर मंडळी, माझ्या मावशीचं होतं लग्न. सगळ्यात पहिलं साखरपुडा झाला, मग सुरुवात झाली ती हळदीची. काय हो मंडळी, लग्नात हळद नाचवायचा आनंद जरा वेगळाच असतो नाही का? त्यानंतर फायनली झालं ते लग्न. मनात कुठेतरी जाणीव झाली की जास्तच माहित नाही, पण थोडी का होईना मावशी आता आमच्यापासून लांब जाणार. तिथे कुठेतरी वाईट वाटलं. लहानपणापासूनची मस्ती, एकत्र राहणं, सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. मग काय करमे ना, मग गेलो वरातीला. तिथं पोहोचलो तेव्हा वरात सुरू झालेली होती. नंतर मावशीने नेला आम्हाला नाचायला. माझ्या आईबाबांनीच केली सुरुवात, मग मी पण कसले थांबते. डीजे लागल्यावर मी शांत बसेन असं होईल का? नाचायच्या बाबतीत मावशीन मी एकत्र आल्यावर कोणाला ऐकत नसतो बर का, पण ते ठिकाण आता सध्या तरी नवीन आहे नाही का. त्यानंतर आमच्या काकांचा स्वॅग पण काही कमी नव्हता बर का. ते किती भारी नाचत असतील हो, पण आमची मावशी पण काही कमी नाही बर का. मंडळी, तिथे एक होते, कोण होते ते मला माहित नाही, पण ते डान्स करताना काय खतरनाक एक्सप्रेशन्स देत होते ना. काही काय असू द्या, वरात मात्र खूप भारी झाली. काकांशी जास्त ओळख नाही, मग डायरेक्ट फोटो घेता येईना, तर असं चोरून क्लिप घ्यायची. काय मग मंडळी, तुम्ही घ्या की पटकन फॉलो, लाईक, कमेंट करून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होती सत्यनारायण पूजा. तिथे पूजेला गेलो. तिथे त्यांची पूजा अजून सुरूच होती. मग काय थोडा वेळ बसलो, नंतर प्रसाद घेतला आणि घरी निघालो, कारण नंतर भरपूर पाऊस येणार होता. काय मग मंडळी, अजून फॉलो नाही केलं ना, घ्या की पटकन करून.